मुलांचे हात दगडाखाली सापडलेत म्हणून त्यांना हे असं राहावं लागतंय. त्या डोक्यावर कर्ज. पण आता म्हणजे तुम्ही अण्णांसमोर त्यांना ऐकवायला लागलात? हे बघ, अण्णा माझे मित्र आहेत. ते आधी जयचे वडील आहेत. आणि कुठल्या वडिलांना मुलाचा असा अपमान सहन होईल हो? हं? तरी ते बिचारे काही बोलून दाखवणार नाहीत. पण त्यांना वाईट तर वाटणारच ना हो. एक वेळ त्यांच्या आजारपणाचं सोडा, पण माणूस म्हणून तरी त्यांच्या मनाचा विचार करा. अगं ही मुलं आहेत ना. काय काय केलंय त्या मुलांनी? हं? तुम्ही बोलता ते सगळं मुकाटपणे ऐकून घेतात ती. तरी सगळा राग तुम्ही त्यांच्यावरच काढता. सगळ्या म्हणजे? हो, सगळी मुलं श्रेयस सारखी नसतात. आणि ही दोघं तर नाहीच आहेत. मग त्याचा राग तुम्ही त्यांच्यावर का काढताय? मी कुणाचाही राग कुणावर काढत नाही. हा, हो, मग सकाळी त्यांना टोमणे का मारत होतात? ते चुकून बोलून गेलो, त्यासाठी एवढं सुनवायचं. हो, चुकून जरी निघालं तरी त्याचे परिणाम वाईटच होतात ना. अण्णांना कसं वाटलं असेल? मी अण्णांशी बोलतो या संदर्भात. हा, तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला छोलेची भाजी आवडते का हो? का? नाही म्हणजे तुम्ही एकदम डाएट कॉन्शियस आहेत ना, आणि तुमचं खाणं सगळं मोजून मापून असतं म्हणून विचारलं. साई प्रसाद, तू अजिबात काळजी करू नकोस. तिलोत्तमा मॅडमनी जरी खाल्ले नाहीत तरी आम्ही सगळेजण आहोतच की. नाही, बाकी सगळ्यांबद्दल मला खात्री. आणि काय रे, तू स्वतः केलेस छोले? मॅडम चेष्टा करताय का? अहो ते डबा नाही लावलेला का मी? त्यांनी आता स्पेशल छोलेची भाजी दिली आज. वा, हे बरं केलंस डबा लावलास ते, नाही तर बाहेरचं खाऊन आजारी पडला असतास. हो, पण हा डबा वेळेवर नाही खाल्ला तरी सुद्धा आजारी पडू शकतो तू. हो रे बाबा, मला पण खूप भूक लागली आहे, नाहीतर मी सुद्धा आजारी पडेन. काय ग? झालं तुमचं हसून? आता तुम्ही इथे हसतच राहणार का जेवायला पण चालणार आहात? हो, चला, नाही तर नवरे येतील आणि घड्याळ दाखवतील. तिलोत्तमा, आज हरतालिका आहे? रजनी, शांत राहा बघू. ओके. आदिती, तू येतेस ना जेवायला? मला सरांनी एक काम दिलंय, तेवढं पूर्ण करते आणि मी येते. तुम्ही व्हा ना पुढे. बर, ये लवकर. हा, चल. काय ग? अजून जय आला नाहीये काका. काय माहित त्याची मीटिंग कशी झाली असेल. तू फोन करून बघ त्याला. केला, नॉट रिचेबल येतोय. बरं तू ये आतमध्ये जेवायला, तू उपाशी राहू नकोस. नाही, येते मी, तुम्ही व्हा पुढे. या नक्की. हो. केतकर, आज किचन मधून बाहेर आलात? वहिनींना मदत करत होता? नाही नाही नाही. मग
काय ते बाहेर निघालो होतो पण मग मला जरा बोलायचंय तुमच्याशी. अण्णा काय मला माफ करा. काय मुलांना मी काय बाई बोलत असतो, उगाच बडबडतो, चिडतो त्यांच्यावर. आता आज पण बघा ना, मी त्याला काहीतरी बोलून गेलो, म्हणजे मनात नव्हतं हो तसं. मग काय मला दुखवायचं नव्हतं त्यांना. काय आता त्यांच्या ऑफिसमध्ये होणारी अडचण कळते मला, पण त्यासाठी उगाच मला टोमणा मारायचा नव्हता त्यांना. काय आता शेवटी मुलं दुखावली गेली असणारच ना. खरं आहे हिचं म्हणणं. मी श्रेयसचा राग नको तिथं काढतो. पण बाप म्हणून स्वतःला नाही समजावू शकत. सगळी मुलं एकसारखी नसतात. तरी मनात कुठंतरी काहीतरी खुपतंय. काय ते नक्की कळत नाही. काय आता ते मी पण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, पण कधीतरी असं मनातून निघून जातं. काय ना, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, म्हणजे झाला असेलच. माफ करा त्याबद्दल. कारण तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न केलात तरी बाप म्हणून तुम्हाला वाईट वाटणारच, नाही का? केतकर, बरोबर आहे तुमचं. मला वाईट वाटलंय. हा, नाही कळतंय मला ते. म्हणूनच आलोय बोलायला. आणि मी चढलोय हो, आणि त्याची चिडचिड होते. हा, पण मी बोलतो ते त्याचा अपमान करण्यासाठी आणि तुम्हाला दुखावण्यासाठी नाही. हा, मी आता काही त्यांना याच्या पुढे बोलणारच नाही. इतके दिवस बोलत नव्हतोच, पण आता निक्षून बोलणार नाही. केतकर, चुकताय तुम्ही. तुम्ही त्यांना जे बोलता किंवा आत्ता जे काही बोललात त्याविषयी म्हणत नाहीच आहे. मी तर म्हणतो तुम्ही त्यांना हवं ते बोला. अधिकार आहे तुमचा तो. माझ्यापेक्षाही जास्त हक्क आहे तुमचा त्या दोघांवर. मी कधीच तुमच्या आडी येणार नाही, तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. परत कधी माफी मागायची गोष्ट करू नका. त्यांना तुम्ही काही बोललात ना तर मला वाईट नाही वाटणार. उलट तुम्ही त्यांच्याशी जसं बोलता तसं त्यांच्याशी बोलता आलं नाही याची खंत वाटते मला. माझ्या मनात असलं तरी कधी जमलं नाही हो मला. ती तुमचीच मुलं आहेत. मी तुम्हाला माफ काय हो करणार. हा, ठीक आहे. नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताय म्हणून बघा, संध्याकाळी उशिरा आले ना की कसा धारेवर धरतो बघा. हा, ते काय आधी ते? अगं अजून तुझं काम संपलं नाही? नाही. अगं मग तुझ्या लंचचं काय?
आणि आता वेळ मागितलास तरी नवरे नाही द्यायचे. काय वेळ कशाला मागायची? खायचं कामच तर करत होतीस तू. अहो आदित्य मॅडम, त्याच्यापेक्षा जेवायच्या वेळेला मस्त पैकी जेवून घ्यायचं. आधी पोटोबा आणि मग विठोबा. काम काय होतच असतं. खरंय, काम काय होत असतं. आणि तुझं काम करणारी जुई आहे ना, ते काय होतच. काय ग जुई? आणि काही लोकांना तर काय कामाचं नाटक करायला छानच जमतं. रजनी, कशाला टोमणे मारतेस तू? मी नाही. नाही काका, टोमणे नाहीये, ती एक कला आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलता येणं ही एक वेगळीच कला आहे. कसं काय जमतं रजनी मॅडम तुम्हाला? साई, तू तुझी काम करण्याची कला दाखव. अहो मी तुमची स्तुती करतोय, तुम्ही माझ्यावर कशाला रागवता? अहो तुमच्यासारखी कलाकार दुसरी सापडणार नाही कुठे. काय ते टोमणे मारता, काय हेरगिरी करता, सगळ्यांना नाही जमत ते. साई, साई प्रसाद. अरे बाबा नो, अरे आता तुमचे पोटोबा भरले ना, मग चला आता काम करायला लागा. का नवरे आल्याशिवाय काम करणं जमत नाही? चला. हॅलो जय. अगं आता जस्ट बाहेर पडतोय. खूप पॉझिटिव्ह झाली मीटिंग. हो ना, मला वाटलंच होतं छानच होईल. तुला आदिती, तुला वाटलंच होतं म्हणजे? खूप कॉन्फिडन्स आहे ना तुला माझ्या? स्वतःवर. माझा नवरा सक्सेसफुल नक्की होणार हे मला माहिती आहे. थँक्यू. जय, मला सरांनी आणखीन एक प्रोजेक्ट दिले. अरे वा, स्वतः मी पण बिझी होणार. चांगलंय ना मग. मी पण खूप बिझी आहे. तुला प्रोजेक्ट मिळाल्यावर तू पण बिझी होशील. अदिती, काय झालं? काही नाही. आता आपल्या दोघांकडेही वेळ नसणार. आधीच आपण एकमेकांसाठी कसा बसा वेळ काढायचो, पण आता आपण वेळ कसा काढणार? म्हणजे आपल्याला आपल्यासाठी असा वेळच नसणार का? कॉफी? नो थँक यू. ओके. हां बोला. अगं बोला काय? बोल. आदिती, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, नो प्रॉब्लेम. अशी का बोलतेस तू? काही झालंय का तिथे? नाही, नो टेन्शन.
काहीच प्रॉब्लेम नाही, आपण नंतर बोलू. बाय. हिला काय झालंय? कुणाशी बोलत होती एवढ्या प्रेमाने? केतकर काकांची, काण्णांची? नाही नाही, नवऱ्याशी. बापरे, शोधायला लागणार म्हणजे आता. खूप काम आहे तुम्हाला रजनी देशमुख. बापरे. नाही, कसं आहे सर, तुम्ही चेक पाठवलात ना लवकर तर मला प्रोसिजर सुरू करता येईल. हां हां, तुम्ही पाठवून द्या ना कोणाला तरी, मी रिसिप्ट पाठवते त्यांच्या. येस, थँक्यू थँक्यू. अरे जय, झाले मीटिंग? हो. छान झाली असेल नाही? हा म्हणजे क्लायंट कन्व्हिन्स्ड आहेत. होणारच. अरे हा महिना तुझ्यासाठी अतिशय उत्तम आहे. माझे आकडेच सांगतायत ना तसं. अगं, मेहनत करणाऱ्या माणसाला सगळे महिने सारखेच असतात. काय जय? जय सर, बाहेर एक क्लायंट आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतात. अरे पण आत्ता मीटिंग करून आलाय, जरा त्याला बसू दे ना, ते थांबतील बाहेर. हा, ते हनीमून पॅकेजचं काहीतरी म्हणत होते. प्लीज माझे हे हनीमून टूरचे क्लायंट तुमच्यापैकी कोणी सांभाळेल का? म्हणजे आता तू कॉम्पिटिशन मध्ये नाहीयेस, म्हणजे टार्गेट पूर्ण करण्याच्या. मला आवडलं असतं नंदिनी मॅडम, पण आता खूप काम आहे. म्हणजे हे टार्गेट्स पूर्ण करण्यापेक्षा जुने क्लायंट्स कंपनीकडे परत आणले ना तर कंपनीचा जास्त फायदा आहे. त्यामुळे हे हनीमून टूरचे क्लायंट्स जर रजनी, तू माझे क्लायंट्स हँडल करशील का? म्हणजे आपण दोघं एकत्र प्रोजेक्ट करतोय म्हणून विचारलं. जय, मला नाही पटत आहे, आणि तू म्हणतोयस म्हणून मी घेईनही तुझे क्लायंट्स. पण काय आहे ना की पुन्हा मी तुझ्याकडनं तुझे क्लायंट्स हिसकावून घेतले, ओढून घेतले असं म्हणायला इथले लोक कमी करणार नाहीत. त्यामुळे नकोच ते. सॉरी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. साई, 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 तुला या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं होतं ना? हा, मग बेस्ट. आजपासून माझे हे हनीमून टूरचे सगळे क्लायंट्स तू हँडल कर. मी आधीचे क्लायंट्स पण तुझ्याकडे ट्रान्सफर करतो. थँक्यू. एक मिनिट, एवढ्या मेहनतीने तू क्लायंट आणले ते सगळे त्याच्याकडे फिरवतोय, हे बरोबर नाहीये. रजनी, तू नकार दिलास त्यामुळे आता तू बोलण्यात काही अर्थ नाही. आणि तसंही मला खरंच खूप काम आहे. दाभोळकरांच्या टूरचा सगळा प्लॅन लॉक करायचा. शिवाय आऊ अविनाश सर दाभोळकरांसमोर प्रेझेंटेशन द्यायचं. त्या टूर रिपोर्टची सगळी फाईल, लिस्ट सगळं तयार करायचं. काका,
मला बजेटची फाईल पण लागेल हा? हा देतो लगेच. हा प्लीज मला मेल करा ना. हो बोलो. आय एम सॉरी जय, पण मला वाटतं की हा निर्णय तू डायरेक्टली घेऊ शकत नाहीस. नंतर काही प्रॉब्लेम होईल. हो रे बाबा, म्हणजे तू जे करतोयस ते चांगलंच करतोयस, पण एकदा त्या नवऱ्यांच्या कानावर घाल बरं का. मी अविनाश सर आणि औंच्या कानावर घालतो सगळं. मला नाही वाटत त्यांची काही हरकत असेल. हा हे बरं आहे जे हल्ली तू सगळं सरांशी डायरेक्ट बोलतोस, म्हणजे क्लिअरिटी असते. पण मला नाही वाटत सर तुला काय बोलतील, पण तू एवढं काम करतोयस, पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरतोयस तू. आणि जेवलायस का विसरलास? नाही खाल्लंय थोडंच. मीटिंगच्या इथे स्नॅक्स झालं, त्यामुळे आता भूक नाही, पोट भरलंय. डोंट वरी. चला उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे. मी कॉन्फरन्स रूम मध्ये असेल. तांगडे मला प्लीज एक मस्त कडक कॉफी दे ना. आणतो ना, कडक आणतो. आणि हो क्लायंटना सांग साई प्रसाद सर येतात. हो. थँक्यू जय. अरे वेलकम.